नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचं मायक्रो अनालिसिस त्या ठिकाणी करणार आहोत. याआधी सुद्धा आपण काय केलं होतं, तर इतिहास या विषयाचं मायक्रो अनालिसिस त्या ठिकाणी केलं होतं, ज्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला होता आणि विद्यार्थ्यांची तशी मागणी होती की इतर विषयांचं सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही घ्या. मग त्यानुसार आपण या लेक्चरमध्ये ते अनालिसिस जे आहे त्या ठिकाणी करणार आहोत. नेमकं आजपर्यंत आयोगानं कोणत्या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत आणि किती विचारलेले आहेत. एखादा टॉपिक आहे घटना निर्मिती, संसद आहे, या टॉपिकवर आयोगानं आजपर्यंत कशा स्वरूपाचे प्रश्न आणि किती विचारलेत, कोणत्या वर्षी विचारलेत, हे सगळं त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा परीक्षेमध्ये जो काही सिलेबस आहे तो तुमचा पूर्ण कव्हर करायचा असेल, एक रिव्हिजन छान पद्धतीने करायचं असेल तर अशासाठी आपल्याकडे एक रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे, ज्याची फी आहे फक्त 499 आणि पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. कालावधी असेल 40 दिवस, ज्यामध्ये प्रॉपर तुम्ही काय करू शकता, तयारी करू शकता. फी तुम्हाला 999 दिसेल, मात्र माझ्या नावाचा एक कोड त्या ठिकाणी आहे, जर तो कुपन कोड जर अप्लाय केला तर तुम्हाला फी जी आहे ती 499 मध्ये त्या ऍडमिशन त्या ठिकाणी करता येईल. ठीक आहे, पुढे जाऊयात. बघा, जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक बॅच सुरू केलेली आहे, प्रतिज्ञा बॅच आहे, ज्याची फी आहे 499 रुपये आणि पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. एका महिन्याची बॅच असणार आहे, म्हणजेच 1 ऑगस्टला ही बॅच सुरू होणार आहे आणि याचे जे काही प्रवेश आहेत ते 27 तारखेपासून सुरू होतील. 27 ते त्या ठिकाणी 1 तारखेपर्यंत त्याचे ऍडमिशन सुरू होतील आणि 1 तारखेला जर आपण बघितलं तर आपले जे काही लेक्चर्स आहेत ते त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. लक्षात घ्या, 27 ते 30 ऍडमिशन प्रोसेस आणि 1 तारखेपासून लेक्चरला सुरुवात. 1 ते 30 तारखेपर्यंत आपण सगळा जो काही सिलेबस आहे तो त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. यामध्ये तुम्हाला फक्त चालू घडामोडी आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं मॅथ आणि रिझनिंग हे फक्त रेकॉर्डेड भेटेल, बाकी सगळे विषय तुमचे या ठिकाणी लाईव्ह होणार आहेत. ही एक तुम्ही नोंद घ्यायची आहे. ओके, आता ही कोर्स तुम्ही कसं जॉईन करू शकता, तर बघा, ज्यांना कोणाला हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांच्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि तो ग्रुप जॉईन करा. तिथून तुम्हाला त्या ठिकाणी पुढची प्रोसेस करता येईल. ओके, पुढे बघा, ज्यांना फाउंडेशन बॅच जॉईन करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या बाबी आपण कव्हर करणार आहोत. विशेष म्हणजे स्टेट बोर्ड असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सगळे स्टेट बोर्ड आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत, प्लस पीवायक्यूचा समावेश असेल, पीवायक्यूचा अनालिसिस त्या ठिकाणी असेल. ही सुद्धा बॅच 1 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ठीक आहे, फाउंडेशन बॅच आहे, महत्वाची आहे. परीक्षेमधला स्कोर तुमचा निश्चितच त्या ठिकाणी वाढेल. ज्यांना कोणाला ही बॅच जॉईन करायचे त्यांनी सुद्धा खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, ती तुम्ही जॉईन करायची आहे. पुढे बघा, आपल्याकडे चालू घडामोडीचे नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. 99 रुपयामध्ये तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन मधून हे नोट्स त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचप्रमाणे जे राज्यसेवा 2025 साठी विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे, त्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या बाबी त्या ठिकाणी असतील. याचे सुद्धा प्रवेश सध्या सुरू आहेत. त्यानंतर ज्यांना एनसीईआरटीची बॅच जॉईन करायची त्यांच्यासाठी सुद्धा एनसीईआरटीची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. या सगळ्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. आता सुरुवात करूयात, नेमकं अनालिसिस कशा पद्धतीने आजपर्यंत काय आयोगाचा पॅटर्न राहिला आहे, कोणत्या घटकावर किती भर आयोगाने दिला आहे ते आपण या ठिकाणी कव्हर करूयात. बघा, आता जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, घटना निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे त्यावर आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, तर बघा, हा जो काही टॉपिक आहे यावर आयोगानं 2017 साली एक प्रश्न विचारलेला होता. तो म्हणजे ब्रिटिशकालीन कायद्याशी संबंधित होता. कोणते कायदे होते? ब्रिटिशकालीन कायदे होते. आता या ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये कोणते कोणते कायदे महत्वाचे आहेत, तर त्यातले बघा काही महत्वाचे तुम्हाला लक्षात ठेवायचे, जसं की 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, 1935 चा कायदा, 1947 चा कायदा. या कायद्यामधल्या महत्वपूर्ण ज्या काही तरतुदी होत्या त्यावर आयोगाने आपल्याला काय केलं होतं, परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारलेला होता. म्हणजे प्रांतात द्विदल शासन पद्धती कोणत्या कायद्याने लागू झाली, केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती कोणत्या कायद्याने त्या ठिकाणी लागू झाली, अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते जोड्या जुळवायला आपल्याला आयोगाने विचारलेलं होतं. ठीक आहे, एकीकडे कायदे दिलेले होते आणि दुसरे त्या कायद्यामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रमुख तरतुदी आहेत त्या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या होत्या. ठीक आहे, बघा, ब्रिटिशकालीन कायद्याशी संबंधित जोड्या जुळवायला परीक्षेमध्ये प्रश्न आलेला होता. त्यासाठी ब्रिटिशकालीन कायदे जे आहेत, काही महत्वाचे कायदे जे आहेत त्यातल्या महत्वाच्या तरतुदी तुम्ही काय करायच्या आहेत, व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, 2016 साली सुद्धा 1935 च्या कायद्यामध्ये जे काही उर्वरित अधिकार आहेत, मागे यूपीएससीने सुद्धा याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. ठीक आहे, 1935 च्या कायद्यामध्ये उर्वरित अधिकार कोणाकडे दिलेले आहेत,
अशा स्वरूपाचा एक प्रश्न त्या ठिकाणी 2016 साली आपल्याला आयोगाने विचारलेला होता. तर आपल्याला माहिती आहे की 1935च्या कायद्याने ते अधिकार गव्हर्नर जनरलकडे त्या ठिकाणी दिलेले होते. मग अजून काय आपल्याला अजून कशा स्वरूपाचा याच्यामध्ये स्टेटमेंट होते, मग ते अमेरिकेत कोणाकडे आहेत, कॅनडामध्ये हे उर्वरित अधिकार कोणाकडे आहेत, ह्या बाबी सुद्धा आपल्याला राज्यसेवेच्या बाबतीत विचारले जातात. आता अलीकडे कसा पॅटर्न बनतोय, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये काय आहे, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये काय आहे, कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये काय आहे, तिथल्या थोड्याशा हायलाइट बाबी ज्या आहेत त्या आपल्याला इथे कम्पेअर करून विचारलं जात आहे. मग अमेरिकेमध्ये शेषाधिकार कोणाकडे आहेत, तर राज्यांकडे आहेत. अमेरिकेत जे काही शेषाधिकार आहेत ते कोणाकडे आहेत, तर राज्यांकडे आहेत. आणि त्याचप्रमाणे कॅनडाच्या बाबतीत जर आपण बघितलं, कॅनडाकडे मात्र त्या ठिकाणी हे जे काही अधिकार आहेत ते कोणाकडे आहेत, ते सुद्धा आपल्याला राज्यांकडे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ह्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, 1935चा कायदा महत्वाचा आहे. उर्वरित अधिकार कोणाकडे होते, तर इथं गव्हर्नर जनरलकडे होते, लक्षात घ्या. ठीक आहे, तर या बाबी महत्वाच्या आहेत. थोडेसा व्यवस्थित हे कायदे आहेत ना ते व्यवस्थित तुम्हाला करून जायचे आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर 2 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, यानंतर घटनेची निर्मिती, खूप सारे प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, घटनेच्या निर्मिती प्रक्रियेवर खूप सारे प्रश्न आजपर्यंत त्या ठिकाणी विचारून झालेले आहेत. बघा, यामध्ये उद्दिष्टांचा ठरावावर एक प्रश्न विचारलेला होता की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला, तो कधी त्या ठिकाणी मांडला गेला, त्याचप्रमाणे कधी मंजूर झाला, उद्दिष्टांच्या ठरावामध्ये नेमक्या काय बाबी होत्या, ह्या सगळे तुम्हाला व्यवस्थित करून जायचे. तशा स्वरूपाचा एक प्रश्न जो आहे तो 2021 साली विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, उद्दिष्टांच्या ठरावावर 2021 साली हा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. यानंतर बघा, कॅबिनेट मिशन जे आहे, कॅबिनेट मिशनवर 2020 साली प्रश्न आलेला आहे. जे काही कॅबिनेट मिशन आहे त्या कॅबिनेट मिशनवर सुद्धा 1920 साली काय झालेला, 2020 साली प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्यामुळे कॅबिनेट मिशन नेमकं काय होतं, कॅबिनेट मिशनने काय तरतुदी केलेल्या होत्या, मग त्याला विरोध का झाला, कोणी कशा पद्धतीने विरोध केला, ह्या सगळ्या बाबी करून जायच्या आहेत. ठीक आहे, कारण की प्रश्न जे आहेत ते तुम्ही वाचलेलेच येत आहेत, मात्र काय करायचंय, थोडंसं छान व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन त्या ठिकाणी करायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधीचा आहे, 1947 चा आहे. मग या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामुळं संविधान सभेमध्ये नेमके काय बदल झाले होते, अशा स्वरूपाचा प्रश्न आयोगाने आपल्याला कधी विचारलेला आहे, 2019 साली आयोगाने यावर प्रश्न आपल्याला विचारलेला होता की भारतीय स्वतंत्र कायदा जो आहे तो 1947 चा आहे आणि यामुळे संविधान सभेमध्ये काय बदल झालेले होते. ठीक आहे, तर हे बाबी आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. अजून जर आपण बघितलं तर याच कायद्यामुळे नेमकं काय काय बाबी झाल्या होत्या, तर व्हाईसरॉय हे पद त्या ठिकाणी रद्द झालेलं होतं, त्याचप्रमाणे भारत मंत्री पद रद्द झालेलं होतं, ब्रिटिशांची राजसत्ता इथली त्या ठिकाणी संपुष्टात आलेली होती. खूप साऱ्या बाबी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मात्र संविधान सभेमध्ये नेमके काय बदल घडलेले आहेत त्यावर सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत बाबी. ठीक आहे, 3 बदल प्रामुख्याने आपल्याला सांगता येतात, ते तुम्हाला सुद्धा माहिती असतीलच. ठीक आहे, असलेला आहे आपण बऱ्याचदा. यानंतर बघा, जोड्या जुळवायला एक प्रश्न यावर आलेला होता. काय दिलं होतं, उद्दिष्टांचा ठराव, मसुदा समितीची स्थापना आणि संविधानाची स्वीकृती, संविधान सभेवर अंतिम स्वाक्षऱ्या नेमक्या कधी झाल्या. आता इथं काय, तर इसवी सन दिलेला आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं, तर जोड्या जुळवायच्या होत्या. ठीक आहे, बघा महत्वाचं आहे या बाबी की उद्दिष्टांचा ठराव कधी आला त्याचं इसवी सन विचारलं होतं, मसुदा समितीची स्थापना कधी झाली होती त्याचं इसवी सन विचारलेलं होतं, त्यानंतर संविधानाची स्वीकृती नेमकी कधी केली गेली, संविधान सभेवर अंतिम स्वाक्षऱ्या कोणत्या दिवशी झालेल्या होत्या, इसवी सन, ह्या बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आता यावर बऱ्याचदा त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात, कारण की ह्या काळामध्ये खूप साऱ्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्या आपल्याला कालानुक्रमे लावणं यासाठी प्रश्न जो आहे तो विचारला जातो. त्यासाठी सगळे पॉइंट जे आहेत ते व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. उद्दिष्टांचा ठराव, मसुदा समिती, संविधानाची स्वीकृती, संविधान सभेवर अंतिम स्वाक्षऱ्या वगैरे कधी झाल्या, हे सगळं घटना निर्मितीचा भाग आहे. घटना निर्मिती टॉपिक आपला व्यवस्थित झाला पाहिजे. ओके, पुढे बघा, 2019 ला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता जोड्या जुळवायला. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेच्या कोणत्या तरतुदी लागू झालेल्या होत्या. प्रश्न कधी आलाय, अलीकडेच 2018 साली हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता की 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेच्या कोणत्या तरतुदी लागू झालेल्या आहेत. बघा, आता बऱ्याचदा जर आपण बघितलं तर इकडे थोडंसं दुर्लक्ष विद्यार्थी करतात किंवा वाचतात मात्र लक्षात राहत नाही. त्यासाठी काही बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. नागरिकत्वाशी संबंधितचे जे काही कलम आहेत ते या तारखेला लागू झालेले होते. त्यानंतर जर आपण बघितलं तर राष्ट्रपतींशी संबंधित काही कलम त्या ठिकाणी लागू झाले होते. निवडणुकीशी संबंधित काही कलम जे आहेत त्या ठिकाणी लागू झालेले होते.
मग किती कलम लागू झाले हे तुम्हाला लक्षात पाहिजे, किंवा कोणत्या तरतुदी लागू झाल्या ह्या माहिती पाहिजे. ठीक आहे, कधी 26 नोव्हेंबर 1949 रोजी. ठीक आहे, घटनेच्या कोणत्या तरतुदी लागू झालेल्या होत्या. ठीक आहे, तर या बाबी सगळ्या, घटनेची निर्मिती हा जो काही टॉपिक आहे तो व्यवस्थित करून जायचा आहे. त्यावरची PYQ सुद्धा व्यवस्थित अभ्यासून जा, त्याचा अनालिसिस तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित करून जा. ठीक आहे, तर या बाबी यातल्या महत्त्वाच्या आपल्याला सांगता येतात. यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत त्यावर सुद्धा आयोग आपल्याला बरेच प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतात, की नेमके घटनेचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी काय आहेत. बघा, आता जोड्या जुळवावर प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. प्रश्न काय होता, देश आणि त्यांनी कोणत्या देशाकडून कोणत्या तरतुदी आपण स्वीकारलेल्या आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून काय केलं होतं, तर त्या देशातल्या ज्या काही चांगल्या तरतुदी आहेत त्या आपल्या घटनेमध्ये त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. मग आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याचदा ते वाचलेलं आहे की कॅनडाकडून आपण काय घेतलेलं आहे, ऑस्ट्रेलियाकडून आपण काय घेतलं आहे, दक्षिण आफ्रिकेतून आपण काय घेतलेलं आहे, USA घटनेतून काय घेतलेलं आहे. मग या सगळ्या बाबी आपण वाचलेल्या आहेत. मग याशी कशा संदर्भाचा प्रश्न आलेला होता, तर जोड्या जुळवायला. ठीक आहे, बऱ्याचदा याच्यावर आपल्याला सगळ्या परीक्षांमध्ये जोड्या जुळवायला प्रश्न विचारला जातो. देश आणि त्या देशातून स्वीकारलेल्या तरतुदी 2023 ला. ठीक आहे, मागच्याच वर्षी प्रश्न आयोगाने याच्यावर विचारलेला होता. ठीक आहे, तर असे प्रश्न जे आहेत ते चुकता कामा नयेत. हे प्रश्न जे आहेत ते आपल्या हक्काचे असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे असे प्रश्न चुकता कामा नये, हे भाग प्रॉपर आपल्या त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. यानंतर बघा, सहकारी संस्थांशी संबंधित एक प्रश्न 2022 साली आयोगाने आपल्याला विचारलेला होता. काय होतं, तर घटना दुरुस्ती म्हणजे सहकार संस्थाशी संदर्भातली असणारी घटना दुरुस्तीवर प्रश्न होता. स्टेटमेंटमध्ये प्रश्न होता तो. कलम काय होतं, पहिला सहकार कायदा नेमका कधीचा होता, अशा स्वरूपाचं एक स्टेटमेंटमध्ये प्रश्न जे आहेत ते आयोगाने आपल्याला विचारलेलं होतं. ठीक आहे, तर सहकारी संस्था सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 97वी घटना दुरुस्ती 2001 तुम्हाला माहिती असली पाहिजे, त्यातल्या तरतुदी माहिती असल्या पाहिजे, कोणत्या कलमामध्ये बदल झाले काय नाही, या सगळ्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कलम 19 मध्ये सुद्धा आपल्याला सहकारी संस्थांबाबत त्या ठिकाणी तरतूद जी आहे ती पाहायला मिळते. ठीक आहे, कलम 19(1)(c) मध्ये आपल्याला ही तरतूद पाहायला मिळते. त्याचप्रमाणे अजून एक कलम त्या ठिकाणी सांगता येतं, ते कलम म्हणजेच काय, कलम 45. ठीक आहे, तर ह्या बाबी लक्षात घ्या. आता बघा, जोड्या जुळवा याला आपल्याला प्रश्न पुन्हा एकदा आलेला आहे. देश आणि त्या देशातून घेतलेल्या तरतुदी कधी, 2021 ला. ठीक आहे, बघा, आयोगाने या अशा पद्धतीचा प्रश्न वारंवार विचारलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे, म्हणजे कोणत्या देशातून आपण कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत, घटना दुरुस्ती तरतूद कोणाकडून घेतलेली आहे, संयुक्त बैठकीची तरतूद कोणाकडून घेतलेली आहे, ह्या अशा आपण बाबी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघा, संघराज्य आणि एकात्मक सरकाराची वैशिष्ट्ये नेमके काय आहेत. ठीक आहे, संघराज्य सरकारची आणि एकात्मक सरकारची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न 2020 साली आपल्याला विचारलेला होता. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये हे तुलनात्मक दिलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तुलनात्मक हा फरक त्या ठिकाणी बऱ्याचशा पुस्तकांमध्ये दिला आहे. आणि हा प्रश्न 2020 साली आपल्याला विचारला होता की संघराज्य सरकारची वैशिष्ट्ये काय आहेत आणि एकात्मिक संघराज्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत, ठीक आहे, तर काय आहेत, अशा स्वरूपाचा फरक मध्ये जो काही प्रश्न आहे तो विचारलेला होता. बघा, घटनेचं जे काही दुसरं परिशिष्ट आहे त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेला होता की कोणते पदाधिकारी भत्ता, पगार आणि विशेष अधिकार जे आहेत ते आपल्याला घटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत. यस, काय म्हटलेलं आहे, घटनेचं जे काही दुसरं परिशिष्ट आहे त्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये कोणत्या अधिकारांचे किंवा कोणत्या पदाधिकाऱ्यांचे भत्ता, पगार आणि त्यांच्या विशेष अधिकाराशी संबंधित तरतूद दिल्या आहेत. मग आपल्याला माहिती आहे घटनेचं जे काही दुसरं परिशिष्ट आहे त्यामध्ये राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, लोकसभेचे सभापती, उपसभापती असतील, राज्यसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला तरतुदी याच्यामध्ये पाहायला मिळतात. किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, सरन्यायाधीश असतील, या सगळ्यांचे जे काही बाबी आहेत त्या घटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये यांच्याविषयीची काही विशेष अधिकार आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याशी स्वरूपातला प्रश्न 2018 साली आपल्याला काय करण्यात आला होता, तर विचारण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. यानंतर बघा, ब्रिटिश घटनेशी संबंधित एक प्रश्न आलेला होता. कधी आलेला आहे प्रश्न, 2015 साली आयोगाने आपल्याला काय केलेलं होतं, ब्रिटिश घटनेशी संबंधित प्रश्न विचारलेला होता. ब्रिटनची घटना कशी आहे, अलिखित आहे, त्या ठिकाणची संसद कशी आहे, सर्वोच्च आहे, आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तिथली घटना दुरुस्ती पद्धत जर आपण बघितलं कशी आहे, अधिक लवचिक आहे. तर या स्वरूपातला जो काही प्रश्न आहे तो त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, ब्रिटिश घटना कशी आहे, अलिखित आहे का लिखित आहे, संसद सर्वोच्च आहे का, काय, अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी आधी विचारलेले आहेत. त्यासाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य हा टॉपिक करून जा, कारण की
सलग प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2015 नंतर 18ला आलेला आहे, 20ला आलेला आहे, 21ला आलेला आहे, 22ला आलेला आहे आणि 23ला आलेला आहे. प्रश्न दरवर्षी याच्यावर त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. पुढे जाऊयात. संघराज्य आणि त्याची जी काही राज्य क्षेत्र आहेत याशी संदर्भात सुद्धा बऱ्याचदा आयोगाने प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. संघराज्य आणि त्याची राज्य क्षेत्र हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करून जायचा आहे. बघा यावर नेमके कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत आजपर्यंत, तर घटनेतील भाग आणि त्यांचे शीर्षक अशा स्वरूपाचा 2023 साली काय तर प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. बघा घटनेतील जे काही भाग आहेत आणि त्यांचे शीर्षक काय आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3 वाचलेला आहे तुम्ही, लक्षात घ्या. मग ह्या बाबी प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे की घटनेतील भाग आणि त्या भागाचं शीर्षक नेमकं काय आहे. ओके. 23ला अलीकडेच प्रश्न आपल्याला आलेला होता. मग नवीन राज्य निर्मितीची प्रक्रिया काय आहे, तर अशा स्वरूपाचा प्रश्न कधी 2020 साली आपल्याला विचारलेला होता की नवीन राज्य निर्मितीची प्रक्रिया नेमकी काय आहे. मग ते विधेयक कोणाच्या संमतीनं मांडावं लागतं, तर राष्ट्रपतीच्या परवानगीनेच आपल्याला काय नवीन राज्य निर्मितीचं जे काही विधेयक आहे ते त्या ठिकाणी मांडावं लागतं. मग आता हे विधेयक मांडल्यानंतर त्या राज्याच्या विधिमंडळाला काय केलं जातं, तर त्या ठिकाणी त्याचं मत घेतलं जातं. मग आता ते मत बंधनकारक आहे का, तर नाही. अशा स्वरूपाचा जो काही प्रश्न आहे तो आयोगानं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला होता. ठीक आहे. मग लक्षात घ्यायचंय, तुम्हाला काय वाचायचंय की नवीन राज्य निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी असते, मग काय काय बाबी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न 2020 साली त्या ठिकाणी विचारलेला होता. आपण हे का करतोय, काय अनालिसिस करतोय की जस्ट आयोगाचं नेमकं कसा पॅटर्न आहे, कशा स्वरूपाचा जो काही प्रश्न विचारलेला आहे किंवा कोणत्या घटकावर अधिक भर दिलाय तो आपण त्या ठिकाणी पाहतोय. असं नाही की ह्याच बाबी त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील असंही नाही, किंवा तुमचे हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ज्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारले ते पॉईंट व्यवस्थित त्या ठिकाणी असले गरजेचं आहे. बघा कलम 2 आणि कलम 3 मधल्या नेमक्या तरतुदी काय आहेत, या स्वरूपाचा प्रश्न 2019 साली आपल्याला काय झाला होता, विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. कलम 1 मध्ये काय दिलेलं आहे, त्यामध्ये कोणत्या बाबीच्या तरतुदी आहेत, कलम 3 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, हे सगळं आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. कारण की जे काही सुरुवातीचे काही कलम आहेत, जे काही राज्य निर्मितीशी संदर्भातले जे काही कलम आहेत ते व्यवस्थित तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. यानंतर बघा राज्य पुनर्रचना आयोगावर प्रश्न 2019 साली आपल्याला विचारण्यात आला होता. हा आयोग महत्वाचे आहे. ठीक आहे. जे काही राज्य निर्मितीशी संदर्भातले आयोग आहेत किंवा भाषावार प्रांत रचनेशी संबंधित आयोग आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. भाषावार प्रांत रचनेशी संबंधित जे काही महत्वाचे बाबी आहेत त्या आपण करून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग राज्य पुनर्रचना आयोग जर आपण बघितला तर या ठिकाणी फाजल अली हे कमिशन आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली हे आयोग जो आहे तो नेमण्यात आला होता. पण्णीकर आहेत, कुंजरू हे त्याच्यामध्ये सदस्य वगैरे होते. मग या आयोगानं काय तरतुदी केल्या, काय नाही, त्या ठिकाणी ह्या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर पुढे जाऊयात. बघा राज्य आणि त्यांची स्थापना वर्ष अशा स्वरूपाचा प्रश्न 2018 साली आपल्याला विचारण्यात आलेला होता. काय विचारलेलं होतं, एकीकडे राज्य दिलेले होते आणि त्या राज्यांची स्थापना नेमकी कोणत्या वर्षी झाली अशा स्वरूपाचा प्रश्न आलेला होता. त्यासाठी हे सुद्धा व्यवस्थित तुम्हाला करणं गरजेचं आहे की राज्य आणि त्यांची स्थापना वर्ष कधी झालेली आहे. ठीक आहे. तर या बाबी सुद्धा व्यवस्थित करून जा. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधीच्या तरतुदीवर सुद्धा आपल्याला काय तर एक प्रश्न 2017 साली आलेला होता. लक्षात घ्या. कोणता कलम आहे याच्या संबंधितलं, घटना दुरुस्ती कोणती आहे, हे बाबी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ह्या बाबीला व्यवस्थित करून जायचे आहे. ठीक आहे. पुढे बघा राज्य आणि स्थापना वर्ष हे कालानुक्रमाने विचारलेलं आहे आपलं 2014 साली. ठीक आहे. बघा आता प्रश्न हा रिपीट सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. 2014ला हा प्रश्न विचारला होता आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं 2018ला सुद्धा तो प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि देश आणि कोणत्या देशाकडून काय तरतूद घेतली अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा रिपीट झालेले आहेत. यस. तर या बाबी व्यवस्थित तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर संघराज्य आणि त्यांचे जे काही राज्य क्षेत्र आहेत त्याच्यातले हे पॉईंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, किंवा हे सगळे बाबी जे आहेत ते व्यवस्थित कव्हर करून जाणं गरजेचं आहे. आता नागरिकत्वावर जर आपण बघितलं तर 2023ला एक प्रश्न विचारलाय, 2018ला एक प्रश्न विचारलाय आणि 2014ला एक प्रश्न विचारलेला आहे. आता मग नागरिकत्व प्राप्त करण्याच्या किती मार्ग आहेत, रद्द कसं होतं आणि कायदा नेमका कोण करू शकतो, किंवा नागरिकत्व जर आपण बघितलं किती वर्ष वास्तव्य करावं लागतं, शत्रू राष्ट्र मित्र राष्ट्रांच्या संबंधित काय तरतुदी आहेत, ह्या सगळ्या बाबी आपल्याला काय करणं आहेत, व्यवस्थित करून जाणं आहे. ठीक आहे. नागरिकत्वाशी संबंधित जे काही कलम आहेत थोडेफारच आहेत पॉईंट, मात्र ते व्यवस्थित करून जा. कोणत्या कलमात काय तरतूद आहे ते व्यवस्थित तुम्हाला करून जायचं आहे.
कारण की एक 2-3 प्रश्न जे आहेत ते आजपर्यंत आलेले आहेत. 2018ला एक प्रश्न आला, 2023ला सुद्धा अलीकडे प्रश्न आपल्याला या घटकावर विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हे मुद्दे सुद्धा महत्वाचे आहेत. पुढे बघूयात आपण मूलभूत हक्क आहे बघा. आता मूलभूत हक्क हा सुद्धा एक टॉपिक महत्वाचे आहेत. आता जर आपण बघितलं सुरुवातीचे जे काही टॉपिक आहेत, आता घटना निर्मितीची पार्श्वभूमी जर आपण बघितली त्यापासून ते त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे काही मूलभूत कर्तव्य आहेत तिथपर्यंत जर आपण भाग बघितला तर तेवढं व्यवस्थितच आपण करून जाणं गरजेचं आहे. कारण की या घटकावर जास्त प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात आणि संसद वगैरे जे आहे त्या संसदेवर वगैरे त्या ठिकाणी प्रश्न बरेच आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. त्यासाठी हे व्यवस्थित त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बघा मूलभूत हक्काविषयी बघा कलम 20 मध्ये नेमक्या तरतुदी काय होत्या यावर प्रश्न आपल्याला 2022 साली विचारलेला होता. ठीक आहे, बघा आपण वाचतो, ठीक आहे, वाचतो मात्र थोडंसं जर तुम्ही व्यवस्थित जर वाचलात की कलम 20 मधल्या नेमक्या तरतुदी काय आहेत, त्याच्यामध्ये अजून कोणते सब पॉईंट आहेत का, ह्या बाबी सुद्धा व्यवस्थित क्लिअर करून जाणार आणि अशाचे शॉर्ट नोट्स तुम्ही त्या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे. कारण की कलम 20 आणि 21 याच्यावर आयोगानं वारंवार प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. मग ते राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल यावर प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. त्यासाठी लक्षात घ्या कलम 20 मधल्या तरतुदी काय होत्या 2022 साली प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्यानंतर शोषणाविरुद्धचा जो काही हक्क आहे त्याच्यावर 2021 साली प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, शोषणाविरुद्धचा हक्क. आता याच्या संबंधी जर आपण कलम बघितलं तर कलम 23 आणि 24 मध्ये आपल्याला तरतुदी पाहायला मिळतात. मग नेमक्या काय तरतुदी दिलेल्या आहेत त्या सगळ्या बाबी तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे की कलम 23 मध्ये काय तरतूद आहे, 24 मध्ये नेमकी काय तरतूद आहे शोषणाविरुद्धची, तर हे करून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे बघा कलम 29 वर प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता की ज्याच्यामध्ये धर्म, वंश, जात, भाषा इत्यादी बाबीच्या जे काही तरतुदी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या स्वरूपाचा जो काही प्रश्न आहे तो 2020 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा कलम 21 आहे, कलम 20 आहे, कलम 14 आहे. यामध्ये कोणत्या यापैकी यामधल्या काय दिल्या होत्या तरतुदी दिलेल्या होत्या. कलम 20 मध्ये ही तरतूद आहे, कलम 21 मध्ये ही तरतूद आहे, 14 मध्ये ही तरतूद आहे. मग त्यापैकी बरोबर कोणत्या आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला कधी आलेला आहे 2019 साली विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय करताय आयोग कलम देत आहे आणि त्यामधल्या तरतुदी देतं आणि त्यातल्या चूक बरोबर आपल्याला ठिकाणी ओळखायला सांगते. त्यासाठी ह्या भाग व्यवस्थित करा. जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यात कोणत्या अधिकारांचा समावेश होतो अशा स्वरूपाचा प्रश्न 2016 साली आलेला होता. मग आता या जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये अधिकार जर आपण बघितले तर खूप सारे अधिकार आहेत. आर्टिकल 21 लक्षात घ्या, याच्यामध्ये खूप सारे अधिकार आहेत आणि ते कोळंबे सरांच्या बुकमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे की नेमकं कोणतं अधिकार आहेत काय नाही. तर या बाबी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला होता की जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणतो मात्र यामध्ये कोणत्या अधिकारांचा समावेश होतो, व्यवस्थित झोप घेण्याचा हा एक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, तर वेगवेगळे आहेत लक्षात घ्या. ठीक आहे, घटनात्मक उपाययोजनाशी संबंधित प्रश्न आलेला होता कलम 32 जो आहे घटनात्मक उपाययोजनाशी संबंधित त्यावर प्रश्न 2013 साली आपल्याला विचारलेला होता. ओके, तर बघा प्रश्न खूप सारे आलेले आहेत. 2013 आहे, 16 आहे, 19, 20, 21, 22. ठीक आहे, म्हणजे 19 पासून तर पुढे कंटिन्यू प्रश्न आहेत. 19, 20, 21, 22 ला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. ओके, मूलभूत हक्कावर प्रश्न आलेले आहेत. 1 मिनिट वेट करायचा आहे. बघा पुढे जाऊयात. मार्गदर्शक तत्वांवर सुद्धा आपल्याला ठिकाणी बरेचसे प्रश्न पाहायला मिळतात. यामध्ये मार्गदर्शक तत्वांबाबत कोणाचं काय मत होतं यावर त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. बघा घटना निर्मिती झाल्यानंतर त्या घटनेवर टीका करणारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्वे असतील, मूलभूत हक्क असतील यांच्यावर काही लोकांनी आपलं मत व्यक्त केलेलं होतं. मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व यांच्यावर काही व्यक्तींनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर मग कोणी काय मत व्यक्त केलं त्या बाबी व्यवस्थित करून जा. 2022 साली प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. पुढे बघा घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे नेमकी कोणती कोणती आहेत 2018 ला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मार्गदर्शक तत्वांवर प्रश्न कसा तर त्यामध्ये घटना दुरुस्ती करून कोणती तत्व ऍड करण्यात आली आहे. ओके, तर ती भाग माहिती असणं गरजेचं आहे. मग भाग 4 मध्ये
भाग 4 मध्ये इतर जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्या भाग 4 व्यतिरिक्त इतर जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्याशी संदर्भातला प्रश्न आपल्याला 2018 त्या ठिकाणी विचारलेला होता. ठीक आहे. मग त्या नेमके कोणत्या कलमा अंतर्गत तरतुदी येतात ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे सगळे लक्षात ठेवून लक्षात तुम्हाला घ्यायचे आहेत की भाग 4 व्यतिरिक्त अजून कोणते त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे कोणत्या कलमा अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात. आता या तत्वांमध्ये समाजवादी तत्व कोणते आहेत, गांधीवादी तत्व कोणते आहेत, किंवा समाजवादी तत्वांमध्ये कोणती कलमं येतात, गांधीवादी तत्वांमध्ये कोणती कलमं येतात, ह्या बाबी सुद्धा तुम्ही व्यवस्थित करा, कारण की असे प्रश्न यावर आलेले आहेत. ओके. 2016ला समाजवादी तत्वांवर प्रश्न आला होता. 2015ला जर आपण बघितलं तर कलम 46 वर प्रश्न आला होता, जे की गांधीवादी तत्व आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. तर लक्षात घ्या. तर मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे पॉईंट व्यवस्थित करून जा. मार्गदर्शक तत्वांबाबत मत कोणाचं काय होतं आणि घटना दुरुस्ती करून कोणते मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहेत आणि भाग 4 व्यतिरिक्त कोणत्या कलमांतर्गत मार्गदर्शक तत्वे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, समाजवादी तत्वे काय आहेत, गांधीवादी तत्व काय आहेत, ह्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर बघा, घटना दुरुस्ती आणि जे काही मूलभूत चौकट आहे घटनेची त्याशी संदर्भातले प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारलेले आहेत. म्हणजेच काय, 2014ला प्रश्न आहे, 2015ला आहे, 2016, 17, 20, 21, 22. ठीक आहे. कंटिन्यू प्रश्न आलेले आहेत. ओके. त्याचप्रमाणे 19-21ला सुद्धा प्रश्न जो आहे तो आणीबाणीशी संदर्भातला त्या ठिकाणी आलेला होता. आता बघा, 44वी जी काही घटना दुरुस्ती आहे त्या 44व्या घटना दुरुस्तीतल्या तरतुदी नेमक्या काय होत्या यावर आयोगाने प्रश्न 2022 साली आपल्याला विचारलेला होता. त्यामुळं 42वी घटना दुरुस्ती असेल. ठीक आहे. 42वी घटना दुरुस्ती, त्याचबरोबर 44वी घटना दुरुस्ती, ह्या दोन घटना दुरुस्त्या काय आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत. बाकी बऱ्याचशा आहेत, मात्र इकडे बऱ्याचदा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आयोग विचारत असतं की 42व्या घटना दुरुस्तीमध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या. कारण की 42वी घटना दुरुस्ती ही अशी आहे की ज्यामध्ये खूपदा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटनेमध्ये काय करण्यात आले होते, बदल त्या ठिकाणी करण्यात आले होते 42व्या घटना दुरुस्तीनुसार. मग आता त्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये खूप साऱ्या तरतुदी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. कारण की याच 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं, लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाहून 6 वर्ष सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आला होता. लक्षात घ्या. कोणती होती, 42वी घटना दुरुस्ती. मग नंतर जी काही 44वी घटना दुरुस्ती आहे त्याने पुन्हा तो 5 वर्ष इतका त्या ठिकाणी करण्यात आला होता. त्यामुळं हे महत्वाचं आहे. याला लघु राज्य घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कशाला, 42व्या घटना दुरुस्तीला. त्यामुळे हे महत्वाचे आहेत दोन घटना दुरुस्ती ज्यावर बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. 1 मिनिट वेट करायचा आहे. चला. ठीक आहे. सॉरी, थोडंसं वेट करावं लागलं. बघा, त्यानंतर जर आपण बघितलं तर जी काही आणीबाणी आहे त्या आणीबाणीशी संदर्भातला सुद्धा प्रश्न जो आहे तो आपल्याला ठिकाणी विचारण्यात आलेला होता. आणीबाणीवर जर आपण बघितलं 2019 आणि त्याचबरोबर 2021ला प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आणीबाणीशी संदर्भातला प्रश्न आला होता. पुढे बघा, 105वी घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल केले गेले, 2021 साली प्रश्न याच्यावर आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग ज्या काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत, 52वी घटना दुरुस्ती असेल, 105वी असेल, 86वी घटना दुरुस्ती असेल, मग यामध्ये नेमकं काय झालेलं आहे बदल त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे. ठीक आहे. मग घटना दुरुस्तीची नेमकी प्रक्रिया काय आहे, तर 2020ला यावर प्रश्न विचारलेला होता की एखाद्या वेळेस जर घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल मग ते त्या ठिकाणी विधेयक कोण मांडतं, कोणाच्या परवानग्या घ्याव्या लागतात, प्रक्रिया नेमकी काय आहे, ह्या सगळ्या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की घटना दुरुस्ती नेमकी कशी केली जाते. 2020ला प्रश्न त्यावर आलेला होता. पुढे बघा, 108वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे त्याच्यावर प्रश्न आला 2017 साली. त्याचप्रमाणे बघा, घटना दुरुस्तीची प्रक्रियेवर 2016 साली सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे
की 2020 साली सुद्धा घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेवर प्रश्न आला होता आणि 2016 साली सुद्धा घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेवर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे एखाद दोन प्रश्न जे आहेत ते काय होत असतात तर नेहमी त्या ठिकाणी रिपीट होत असतात एखाद्या टॉपिकवरचे. ठीक आहे, तर ते लक्षात घ्या. ठीक आहे, घटना दुरुस्तीची प्रक्रिया माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर बघा मूलभूत संरचनेचे घटक कोणते आहेत यावर 2015 साली प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. आता बऱ्याचदा म्हटलं जातं की घटना दुरुस्ती करता येते मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता. मग घटनेची जी काही मूलभूत संरचना आहे त्यामध्ये कोणत्या बाबी येतात ते आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. त्याचा चार्ट जो आहे तो वेगवेगळ्या बुक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातो. त्यासाठी ही मूलभूत संरचनेचे घटक कोणते आहेत त्यावर 2015 साली आयोगाने प्रश्न विचारलेला होता. पुढे बघा 52वी घटना दुरुस्ती जी आहे ती कशाशी संबंधित आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत. ठीक आहे, पक्षांतर बंदी वगैरे ज्या काही बाबी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात असणं गरजेचं आहे. 2014 साली यावर प्रश्न आलेला होता. त्यामुळे लक्षात घ्या घटना दुरुस्ती हा जो काही टॉपिक आहे त्यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसत आहेत. 14, 15, 16, 17, 20, 21, 22 प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यावर यस, तर लक्षात घ्यायचं. त्या काही महत्त्वाच्या घटना दुरुस्ती 42वी 44वी आहे, नेमक्या ज्या काही अलीकडे घडलेल्या घटना दुरुस्ती आहेत त्यावर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, तर ह्या बाबी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत. क्लिअर आहे, समजतंय? ओके, चला पुढे बघूयात आपण. राष्ट्रपतीच्या संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू, त्या ठिकाणी सल्ला जो आहे तो मागू शकतात या संदर्भातला प्रश्न होता. राष्ट्रपती जे आहेत कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात. 2022 साली हा प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने आपल्याला विचारलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यासाठी तो भाग लक्षात घ्या. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग नेमकं कोण कोण घेतो या संदर्भातला प्रश्न सुद्धा आयोगाने आपल्याला विचारलेला आहे की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग कोण कोण घेतात. मग राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, यांच्या बाबीमध्ये यांच्यामध्ये नेमकं कोण कोण सहभाग घेतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. निर्वाचित असतील, नामनिर्देशित असतील, हा फरक तुम्हाला व्यवस्थित करून जाणं काय आहे तर गरजेचं लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा राष्ट्रपती आणि विधेयक. ठीक आहे, राष्ट्रपती यांच्या संदर्भातल्या जे काही विधेयकासंबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यावर प्रश्न आपल्याला 2021 साली त्या ठिकाणी आयोगाने काय केलं होतं, विचारलेलं होतं. त्यासाठी हा भाग सुद्धा काय करायचं तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून जायचं आहे. पुढे बघा राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी ठेवल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींची कृती नेमकी काय असते, म्हणजे राष्ट्रपती त्याच्यावर काय ऍक्शन घेतात यावर आयोगाने प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे, राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी ठेवल्यावर त्यावर राष्ट्रपती नेमकं काय ऍक्शन घेतात त्या स्वरूपातला प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला सांगता येतो. ठीक आहे, पुढे बघा राष्ट्रपतीचे नकाराधिकार कोणते कोणते आहेत. मग नकाराधिकार कोणते कोणते आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय विचारलं जातं की अमेरिकेच्या राष्ट्रपतीला कोणता नकाराधिकार प्राप्त आहे, भारताच्या राष्ट्रपतीला कोणते नकाराधिकार प्राप्त आहेत. अशा स्वरूपाचा तुलनात्मक प्रश्न जो आहे तो 2016 साली आपल्याला काय केला होता, विचारला गेलेला होता. ठीक आहे, 2016 साली लक्षात ठेवायचे. राष्ट्रपतीचे काही नकाराधिकार आहेत त्याविषयीची संदर्भातला प्रश्न एकदा आलेला आहे. पुढे बघा राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार. राष्ट्रपती अध्यादेश कधी काढू शकतात, अध्यादेशाचा कालावधी काय असतो, ह्या सगळ्या बाबी तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत किंवा हे व्यवस्थित बाबी तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर बघा राष्ट्रपतीद्वारे करण्यात येणाऱ्या नियुक्त्या, म्हणजे राष्ट्रपती कोणाकोणाची नियुक्ती करू शकतात. ठीक आहे, ते सगळं एकदा व्यवस्थित तुम्ही करून जा. राष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधी जर वाद निर्माण झाला तर तो वाद कोणत्या न्यायालयामध्ये जातो, त्यावर काय प्रक्रिया त्या ठिकाणी घेतली जाते, ऍक्शन काय त्या ठिकाणी घेतली जाते, हे पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 2013 साली त्यावर प्रश्न आलेला होता. त्यानंतर
उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीवर 2019 आणि 2018 साली काय झालं होतं तर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. म्हणजे राष्ट्रपतीवर प्रश्न आलेले आहेत पण उपराष्ट्रपतींवर सुद्धा या ठिकाणी आयोगानं 2 वेळा काय केलं होतं तर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे, परत तुम्हाला एक सेकंद त्या ठिकाणी वेट करायचं आहे, लक्षात घ्या. हॅलो, चला आवाज येतो व्यवस्थित? ओके, ठीक आहे. तर राष्ट्रपतींबाबत ह्या ज्या काही महत्त्वाच्या पॉईंट आहेत ते तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी करायचे आहेत. पुढे बघा, संसद अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण की इतके सारे प्रश्न आलेले आहेत. खूप खूप प्रश्न या ठिकाणी या घटकावर विचारले जातात. यातल्या समित्या, याचबरोबर त्या इथले जे काही निवडणूक प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जे काही अधिकार आहेत लोकसभेच्या अध्यक्षांचे, विधेयक आहेत, धनविधेयक आहेत, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं प्रोटेम स्पीकर वगैरे, या सगळ्या बाबीवर प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, इथले जे काही प्रश्न उत्तराचे तास आहेत त्यावर प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. मग बघा, 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती या मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये जर बदल करायचा असेल तर मग त्याची प्रक्रिया वगैरे काय आहे यावर प्रश्न 2023 साली अलीकडे विचारलेला होता. त्यानंतर शून्य प्रहर, आता हा जो काही काळ आहे याच्यामधल्या नेमक्या काय बाबी आहेत, त्याच्यामध्ये नेमकं कोणती कशा पद्धतीच्या प्रक्रिया आहेत यावर प्रश्न 2023 साली आयोगाने आपल्याला विचारलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे प्रश्न उत्तराचे जे काही काळ आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. ठीक आहे, तारांकित प्रश्न असतील, अतारांकित प्रश्न असतील, प्रश्न काळ असेल, हे सगळं बाबी तुम्ही व्यवस्थित करून जा. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षाच्या अनुपस्थित अध्यक्षपद कोणाकडे असतं, कधी प्रश्न आलाय 2022 साली याच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काय म्हटलेलं आहे, लोकसभा अध्यक्षाच्या अनुपस्थित अध्यक्षपद कोणाकडे असतं असं विचारले आपल्याला. यस, लोकसभेच्या अध्यक्षाच्या अनुपस्थित अध्यक्षपद कोणाकडे असतं. आता इकडे जर आपण बघितलं तर संयुक्त बैठकीच्या संदर्भातला असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या? संयुक्त बैठक. आता संयुक्त बैठकीचं जर आपण बघितलं तर लोकसभेचे अध्यक्ष नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे उपाध्यक्ष नसतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष, अशा जे काही प्रक्रिया आहे ती सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे लोकसभा अध्यक्षावर 2021 साली प्रश्न पुन्हा आलेला आहे, म्हणजेच त्यांना पदावरून दूर करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याशी संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आपल्याला सांगता येतो. आणि संयुक्त बैठकीच्या संदर्भातला प्रश्न सुद्धा त्यांच्यावर आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. त्यासाठी लोकसभेचे जे काही अध्यक्ष आहेत ते व्यवस्थित तुम्हाला करायचे आहेत आणि त्यांना पदावरून दूर करण्याची वगैरे जी काही प्रक्रिया आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग राज्यसभेचे विशेष अधिकार काय आहेत, लोकसभेचे विशेष अधिकार काय आहेत, तुलनात्मक अभ्यास तुम्ही केला पाहिजे. त्यानंतर बघा, भारतातील प्रतोद या पदाविषयी आपल्याला 2020 साली प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता. भारतातील प्रतोद या पदाविषयी 2020 साली प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, व्यवस्थित संसद हा टॉपिक केला तर तुम्हाला याविषयी सुद्धा माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. आता हे आपण अनालिसिस करत बसलो तर खूप सारा मोठा व्हिडिओ होऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला मी नेमकं काय आलं आणि कशा पद्धतीने आलं हे सांगतोय फक्त. ठीक आहे, लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी जो काही प्रश्न आहे 2020 साली आयोगाने विचारलेला होता की स्थान नेमकं काय आहे त्यांचं, किंवा जर आपण बघितलं जो काही क्रम लागतो, पंतप्रधान, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, लोकसभेचे अध्यक्ष वगैरे असतील, त्यामध्ये लोकसभेच्या सभापतीचं स्थानासंबंधी जो काही प्रश्न आहे तो 2020 साली आलेला होता. ठीक आहे, बघा 2020 साली जर आपण बघितलं 20 ला आहे, 20 ला 2 प्रश्न आहेत, 21 ला 2 प्रश्न आहेत, 22 ला 1 प्रश्न आहे, 23 ला 2 प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यामुळे संसद हा घटक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे बघा, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यावर प्रश्न सुद्धा आपल्याला ठिकाणी विचारलेला होता. त्याचबरोबर मंत्रिमंडळाचं जे काही सचिवालय आहे त्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ, त्याचबरोबर मंत्रिमंडळाचं जे काही सचिवालय आहे याशी संबंधित प्रश्न 2020 साली आलेला होता.
त्याचबरोबर 2020 सालीच लक्षवेधी सूचना स्थगन प्रस्ताव याशी संबंधित प्रश्न आलेला होता. ठीक आहे, लक्षवेधी सूचना कधी मांडली जाते, स्थगन प्रस्ताव नेमका काय आहे, या सगळ्या बाबी तुम्ही व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. आता 2020 ला जर आपण बघितलं तर इथं प्रश्न आहे, इकडे प्रश्न आहे. त्याचप्रमाणे मागच्या स्लाइड मध्ये जर आपण बघितलं तर इकडे प्रश्न होता, इकडे प्रश्न होता. जवळपास 4 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी या भागावर विचारलेले आहेत. पुढे बघा 2018 साली सुद्धा संसद या टॉपिकवर 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. 2 प्रश्न पाहायला मिळतात. बघा, संसद कराविषयक अधिकार याच्यावर 2018 साली प्रश्न आलेला होता आणि शून्य प्रहर तासावर 2018 साली प्रश्न आलेला होता. शून्य प्रहरवर आधी सुद्धा आपण बघितलं होतं, प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता, म्हणजे डबल तो त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता जर आपण बघितलं संसदेचे कर विषयक अधिकार काय आहेत, करांच्या रचनेमध्ये ती बदल करू शकते, कर वाढवू शकते, कमी करू शकते, या अशा संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा 2019 साली अविश्वास ठराव जो आहे, अविश्वास ठराव जो आहे त्याच्यावर प्रश्न 2019 साली आपल्याला विचारलेला होता. 2000 जर आपण बघितलं आतापर्यंत अविश्वास ठराव किती मांडले गेलेले आहेत, 28 अविश्वास ठराव त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात मांडले गेलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, 28वा जर आपण बघितला तर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडी आघाडीनं काय केलं होतं, अविश्वासाचा ठराव मांडलेला होता, मात्र तो संमत होऊ शकलेला नाही. अविश्वासाचा जर ठराव संमत झाला तर काय होतं, सरकारला राजीनामा द्यावा लागतं, सरकार कोसळतं, लक्षात घ्या. ठीक आहे, ह्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. मग नेमका अविश्वास ठरावासाठी काय प्रक्रिया आहे हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. किती सदस्यांचा अनुमोदन पाठिंबा लागतो वगैरे ह्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा दुहेरी सदस्यत्वावर प्रश्न 2017 साली आलेला होता. आता दुहेरी सदस्यत्व म्हणजेच काय, समजा लोकसभेचा सदस्य आहे, तो लोकसभेवर सुद्धा आहे आणि पुढच्या काळामध्ये राज्यसभेवर सुद्धा तो निवडून आला, किंवा एखादा राज्य विधिमंडळाचा सदस्य आहे तो लोकसभेवर सुद्धा निवडून आला. मग या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत म्हणजे त्याचं दोन्हीपैकी एक काय होतं, पद जे आहे त्याला सोडावं लागतं. मग नाही सोडलं तर काय होतं, कोणतं पद जातं, हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे दुहेरी सदस्यत्वाबाबत नेमक्या काय तरतुदी आहेत, लोकप्रतिनिधित्व कायदा 1955 नेमका काय सांगतो, काय तरतुदी आहेत त्याच्यामध्ये, ह्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघा वित्त विधेयक असेल, धन विधेयक असेल, याची संदर्भातला प्रश्न 2020 साली आपल्याला ठिकाणी विचारलेला होता. मग धन विधेयक काय आहे, वित्त विधेयक काय आहे, याला घटना दुरुस्ती वगैरे काही आहे का, त्या ठिकाणी संयुक्त बैठक बोलवता येते का, काय बाबी आहेत, सगळ्या बाबी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर लक्षवेधी सूचनावर प्रश्न 2015 साली आलेला होता. बघा हे जे काही लक्षवेधी सूचना असतील किंवा जर आपण बघितलं स्थगन प्रस्ताव असेल, शून्य प्रहर असेल, अविश्वास प्रस्ताव असेल, यावर प्रश्न नेहमी आयोगाने विचारलेले आहेत. ओके, त्यानंतर बघा संसद सभासदांचा मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक कोणाला म्हटलं जातं, त्याच्यावर 2015 साली प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, संसद सभासदांचा, कोणाचा, संसद सभासदांचा किंवा जर आपण बघितलं मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक कोणाला म्हटलं जातं, त्याच्यावर 2015 साली प्रश्न आलेला होता. त्यानंतर अतारांकित प्रश्न. ठीक आहे, अतारांकित प्रश्नावर सुद्धा 2014 साली आयोगाने प्रश्न विचारलेला होता. मग आपल्याला माहिती पाहिजे की अतारांकित प्रश्न नेमके काय आहेत, अतारांकित प्रश्नांचं उत्तर कशा स्वरूपात दिलं जातं, तारांकित प्रश्नांचं उत्तर कशा स्वरूपात दिलं जातं, कोणाला पुरवणी प्रश्न विचारता येतात, कोणाला पुरवणी प्रश्न विचारता येत नाही. ठीक आहे, मग यामधला फरक काय आहे, ह्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, त्यानंतर बघा लोकसभा विसर्जित झाल्यानं प्रलंबित विधेयकाबाबतची स्थिती नेमकी काय असते. बघा हा घटक महत्वाचा आहे. इकडे प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो की लोकसभा विसर्जित झाल्यानं प्रलंबित विधेयकाबाबतची काय स्थिती असते, लोप पावते का काय होते, या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते राज्यसभेत प्रलंबित आहे, लोकसभेत त्या ठिकाणी मांडलेला आहे, लोकसभेत प्रलंबित आहे, राज्यसभेत त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर या बाबी नेमक्या काय आहेत ह्या सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, कारण की तशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, लोकसभा विसर्जित झाल्यामुळे प्रलंबित विधेयकाबाबतची स्थिती नेमकी काय असते याच्यावर 2014 साली आयोगाने प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर पंतप्रधानाची निवड प्रक्रिया काय आहे. ठीक आहे, घटनेमध्ये काही दिलेलं आहे का निवड प्रक्रियेशी संबंधित, त्यांची शपथ घटनेमध्ये कोणत्या कलमांतर्गत आहे की का, की त्यांना सदस्य म्हणजे एखादा मंत्री म्हणून शपथ दिली जाते, की नेमक्या काय बाबी आहेत त्या आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पंतप्रधानाच्या निवडीशी संबंधित बाबी
किंवा पंतप्रधानाबाबत किंवा पंतप्रधानाच्या भूमिकेचं वर्णन कोणी कशा पद्धतीने केलेलं आहे, यावर सुद्धा जोड्या जोड्याला प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके, तर या बाबी व्यवस्थित करून जायच्या आहेत. क्लिअर आहे. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, संसदीय समित्या आहेत. या संसदीयशी संबंधित प्रश्न आहेत. ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं, संसदीय राजभाषा समिती जी आहे, त्या संसदीय राजभाषा समितीवर 2023 साली प्रश्न आलेला होता. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती समिती याच्यावर प्रश्न आपल्याला आला होता. महिला सबलीकरण याच्यावर सुद्धा प्रश्न 2022 साली आलेला होता. म्हणजे 2022 साली 2 प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समितीवर प्रश्न आला होता आणि महिला सबलीकरण समितीवर 2022 साली प्रश्न आला होता. त्यानंतर 2020 साली लोकलेखा समितीवर प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारलेला होता. त्यानंतर 2020 साली आयोगानं विशेष अधिकार समितीवर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे 20 पासून प्रश्न संसदीय समित्यांवर आपल्याला विचारले जात आहेत. लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती, ह्या ज्या काही समित्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या समित्या आहेत, लक्षात घ्या. आपण 3च महत्वाच्या मानतो, मात्र खूप साऱ्या समित्या संसदेच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या एकदा व्यवस्थित वाचून जा. ठीक आहे. संसदीय राजभाषा समिती, त्याचप्रमाणे महिला सबलीकरण, लोकलेखा, विशेष अधिकार समिती, या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. पुढे बघा, राज्यपालाविषयी जर आपण बघितलं, राज्यपालाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आलेले आहेत का, तर हो. राज्यपाल आणि विधेयकाबाबत नेमके त्यांना काय अधिकार आहेत. एखादं जर विधेयक त्या ठिकाणी मांडलं आणि ते राष्ट्रपतीच्या जर विचारात गेलं, त्यावर राष्ट्रपती नेमकी काय भूमिका घेतात, त्यावर 2020 साली प्रश्न आलेला होता. त्यानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र राज्यपालाविषयी त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, तर एक प्रश्न जो आहे तो योग्य विधानं जी आहे ती निवडण्याशी संदर्भित प्रश्न 2019 साली आलेला होता. ठीक आहे. राज्यपालाची नियुक्तीसाठीचे जे काही संकेत आहेत त्यावर 2019 साली प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता की त्यासाठी काय संकेत पाळले जातात, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारात घ्यावं किंवा त्यांचं त्या ठिकाणी विचार घ्यावेत, तो राज्यातला नसावा वगैरे. ठीक आहे. एकाच राज्यपाल जो आहे तो 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल म्हणून सुद्धा काम करू शकतो. या सगळ्या ज्या काही बाबी आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहेत राज्यपालाच्या बाबतीत. राज्यपालाची पात्रता, त्याचप्रमाणे पदावरून काढण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेशी संबंधित प्रश्न 2017 आणि 16 आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे राज्यपालाची पात्रता काय आहे किंवा त्याला पदावरून काढण्याची नेमकी पद्धत काय आहे, प्रक्रिया काय आहे, प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. राज्यपालांनी केलेल्या कृतीला कायदेशीर कारवाईपासून संरक्षण प्राप्त आहे का किंवा त्याशी संबंधित नेमक्या काय तरतुदी आहेत, तर 2016 त्यावर आयोगाने काय केलं होतं, आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारलेला होता. पुढे जाऊयात. मुख्यमंत्री आणि विधानमंडळ यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलं होतं. मुख्यमंत्र्याची नियुक्ती आणि मंत्र्याच्या नियुक्ती संदर्भातला प्रश्न 2023 साली आलेला होता. राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण करणं किंवा ती रद्द करणं या संबंधीच्या नेमक्या काय तरतुदी आहेत किंवा ही प्रक्रिया नेमकी काय आहे, त्याच्यावर 2022 साली प्रश्न आलेला होता. त्यामुळे एखाद्या जर राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची असेल किंवा रद्द करायची असेल तर त्या संबंधीचे नेमकं अधिकार कोणाकडे आहेत आणि हक्क त्याच्या तरतुदी काय आहेत ह्या तुम्ही व्यवस्थित बघून जाणं गरजेचं आहे. राज्याचा मुख्य सचिवांचं कार्य काय आहे, 2022 साली प्रश्न आला होता. विधान परिषदेवर 2021 साली प्रश्न आलेला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेला 50 वर्ष पूर्ण झाले होते, त्या संबंधितचा प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेला होता, लक्षात घ्या. यस, महाराष्ट्र विधान परिषदेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला होता, लक्षात घ्या. ठीक आहे. विधानसभेचं कामकाज कोणत्या भाषेतून चालतं, 2014 प्रश्न आपल्याला विचारलेला होता. मग विधानसभेचं कोणत्या भाषेतून चालतं, लोकसभेचं कोणत्या भाषेतून चालतं, ह्या सगळ्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. मग मुख्यमंत्र्यांना पदावरून दूर करण्याची काही प्रक्रिया वगैरे आहे ती नेमकी काय आहे, याच्यावर सुद्धा 2013 साली आयोगाने प्रश्न विचारलेला होता. पुढे बघा, उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालयावर प्रश्न आलेले आहेत का, तर आलेले आहेत. कनिष्ठ न्यायालयावर 2021 साली प्रश्न आला होता. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमण्याचे जे काही निकष आहेत त्याच्यावर 2020 साली आयोगाने प्रश्न विचारला होता की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून काय त्या ठिकाणी निकष वापरले जातात त्याला नियुक्त करण्यासाठी. ठीक आहे. लोक न्यायालयाबाबत बरोबर विधान ओळखा यावर प्रश्न 2019 साली आला होता. मग लोक न्यायालयाशी संबंधित काय बाबी आहेत त्या करून जा. आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे त्यावर 2 प्रश्न आयोगाने विचारले. कधी 2018 आणि 17 प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. मग आंतरराष्ट्रीय न्यायालय नेमकं काय आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत, ह्या सगळ्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्याचं मुख्यालय वगैरे कुठं आहे. ओके. त्याचप्रमाणे भारताचा कोणी आहे का त्या जे काही न्यायालयाचं जे काही तिथलं त्यांचं बेंच आहे त्या बेंचमध्ये कोणी भारतीय न्यायाधीश आहे का आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये, ह्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. उच्च न्यायालयाचा अधिकार
कक्षा नेमकी काय आहे याच्यावर 2013 साली प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर न्यायिक पुनर्विलोनाची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यावर 2017 आणि 2019 साली प्रश्न विचारलेला होता. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा घटक जर आपण बघितला पंचायत राज, ठीक आहे, पंचायत राज हा घटक सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत जवळपास 18+ प्रश्न आयोगाने या घटकावर विचारलेले आहेत पंचायत राजशी संबंधित. त्यातल्या त्यात जे काही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती आणि जे काही ग्रामपंचायत वगैरे आहे हे व्यवस्थित टॉपिक तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. त्याशी संदर्भातले प्रश्न आपल्याला हमखास विचारले जातात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ज्यांना आपल्या बॅचेस बद्दल अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल ते काय करू शकतात, तर या नंबरवर त्या ठिकाणी कॉल करून जास्तीची जी काही इन्फॉर्मेशन आहे बॅचेस बद्दल ते त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. आणि बॅच जॉईन करत असताना आपले जे काही कुपन कोड आहेत ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला 50% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. ओके, तर या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचे आहे. जर अजून अशा प्रकारचे तुम्हाला इतर विषयांचे सुद्धा अनालिसिस हवा असेल ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे. थांबूयात. थँक्यू सो मच.